खायला आता पाणी गरम होतं एकाएकी गार कसं झालं. पिये झोपला काय? पिये काय कामाचं नाही, फुकाट पगार घेतो. ह्याच्या मायला आंघोळ करताना कुठं छत्री असते का? जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं, जास्त बोलायचं नाही. सरपंच तू कमी आहे. तुम्हीच आहे सरपंच. तू जवळ जवळ आल्यावर कसं कसं होतंय मला गमाच्या फिरतीच्या फुला. ये कवळी तर तू मला. सरपंच ह्याच्या मायला त्याला पहिली सांभाळता येणार हे दुसरं काय सांभाळायला चाललंय. सरपंच उरका. हा आवडीतो थांब जरा, एवढं पाणी तर संपू दे. उरका, माझा हात अवघडलाय सरपंच. पाणी म्हणजे आपलं जीवन आहे. माझा हात होते तू नाही घाई पिये. पुढे काय तुला काय जायचं काय कुठं रान वाढायला? थांब ना जरा. सरपंचाच्या आंघोळ अशी झाली पाहिजेत, गाव बघत राहिला पाहिजे. बाजीराव सरपंच आला आंघोळ करून. सरपंच म्हणून माझा हात अवघडायला लागला. अवघड आहे झाली आंघोळ. थांब जरा. टावेल कोण आहे? टावेल दे. बरं सरपंच. हा उठ लवकर. पिये तुम्ही आज छत्तीसगड असं गरम होतं का नाही? याला बायको सोडून गेली पण तुम्ही आपल्या आहे तर बायकोनी. वा राम राम सरपंच. राम राम. काय झाली का आंघोळ? झाली. हो तुम्ही फोन केला होता, मी सासवड गेलो होतो, मेवणीत लग्न होतं. खरं आहे डेपुटी तुमचं. तुम्ही असे मेवणीचे लग्न करत बोंबलत बसल्यावर रोडचे कामं, साड्याचे कामं, पुन्हा घरकुलाचे कॉन्ट्रॅक्ट हे घ्यायचे कसे याच्यावर विचार करा ना तुम्ही. हो जावं लागते सरपंच, कधी कधी असे काम करावं लागते. असं जमायचं नाही बाबा. आपण असे काम केले बॉडीतले लोक आपल्याला बावट समजतील ना. हो तुम्ही किती केलं तर मोठे सरपंच आहेत, आम्ही डेपुटी किती केलं तर बॉडीतलेच माणसं आहे छोटे. विकासाकडे लक्ष द्या तुम्ही. ते जाऊ द्या सरपंच, माझ्या कमिशनचं काय? मी सुद्धा बॉडीतलाच माणूस आहे. धरतो जाऊन सोडणार नाही, अजिबात नाही सोडणार. पाहिजे मला सोड. अरे तुला नाही सोड देत नाही. 40 एकर त्या नावावर करतो. अजून काय करू त्यासाठी सांग बरं. सरपंच मी बॉडीतलाच माणूस आहे, ध्यानात ठेवा. हा देऊ कॉन्ट्रॅक्ट देऊ तुला. पाया पडतो तू एवढ्या वेळ सोडतो आता. पाहिजे मला सुद्धा सगळं. मी बॉडीतलाच माणूस आहे. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देणार मी सरपंच आहे. शब्द दिला तुम्हाला. जा तुम्ही. हा वाट बघा. चला ये चला, आपल्या गावात जायचंय अर्जंट. शिंद्या तुलाच थाटा मारत राहतो रे. कसं आहे, गबाळ्यावानी राहायची मला काही सवय नाही पहिल्यापासून. 4 चौघात इज्जत आहे आपली. 4 चौघात इज्जत आहे. अरे गावातला तो सगळ्यात नेतृत्व करणारा माणूस आहे तो. अरे आता घरकुलची नवीन यादी सुरू झाली. असं म्हणतोय. हा हायला मला पण यादीत नाव द्यावं. बाजीराव सरपंच यादी तयार करतोय. नाव द्यायचं असलं तर देऊन टाक लगेच. बाजी नाव घेतोय. मग ग्रामपंचायत जावं लागणार मला. मग जायचं ना. एवढी दाढी उरकल्यावर जावं मग. बरं मी काय करतो, तो दाढी करतो. एवढं गिऱ्हाईक मला होऊ दे. सगळं गिऱ्हाईक आवरलं की जाऊन येतो मग लगेच. बरं ये जाऊन. हा ला 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 ला. बाण नजरातला घेऊनी अवतरली चंद्रा, पळून गेली सुंदरा. सरपंच काय चालू आहे? या सरपंचाची लय छाप चालली हो. घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा अशी अवस्था आहे. एखादी गाडी बिडी घे ना. गाडी काय घेता तुम्ही? आता फॉर्च्युनर घेतो आणि मागून धूर सोडितो. असं गाव असं पुरात होऊन गेलं पाहिजे. इतक्या दिवस मी बाहेर गावी होतो, पण आता तुमचा कसा विकास चाललाय ना ते बघायलाच इथं आलो मी. विकास असा करू, गावाचा काय पालट करून टाकू. गाव बघत राहिलं पाहिजे. वा काय बाजीराव सरपंच आहे. बाजीरावने जो 5 वर्षात विकास नाही केला ते एका महिन्यात करून दाखिला. असा सरपंच होणे नाही. फिकीर सोडा तुम्ही. तेवढं आमचं एक बघा ना सरपंच. घरकुलाच करून तुमचं कोरे स्टॅम्प वर लिहून देतो. तुम्हाला घरकुल बियाला खाली माहिती आहे आणि माझा पे असा शिक्का हाणेन. फिकीर न करू. तेवढं घर जा तुम्ही आता. बरं आम्हाला ग्रामपंचायतची मीटिंग आहे. चला पे. घरात नाही जाणार बाजीराव म्हणून एवढी फिडिंग लावली ती कसं निवडून आलं कसं नाही ते म्हणतात ना येड्याच्या हातात.
अशीच अवस्था आहे. काय बच्चन ना दाढी कर ना आपली, चल ना. अरे दाद्या मला काम आहे महत्वाचं, मी चाललोय बाहेर काय चाललोय. काम आहे? आम्हाला काम आहे ना, नाही, नाही. जेवण करून. नाही मला जायचंय आवरून. अरे दादा मौतीला जायचंय मला. अरे तुला मौतीला नाही जायचं, मला बाहेर जायचं, मला काम आहे वाटलं बाहेर काहीतरी असं चिकना बिकना या बाहेर बाहेर लवकर चला. ए यार याला काय घाई पाय नाही, तसंही ते ऐकत नाही आपलं. अरे पाहू नंतर करू, चल जाऊ दे. काय नंतर करतो, मला महत्वाचं काम आहे. ये ना रे बाहेर ये. रे बाबा. अरे छत्री धरके सरपंच तू कमी अच्छा आईला ह्या भोळ्या बाबड्या भाज्याचं रक्त प्यायला चेनला काय मग हात मिळाला होता का तिकडे त्या खोक्याचा हात पकडायचा ना रक्त प्यायला. ह्याला लवकरात लवकर गावाची फवारणी करायला पाहिजेत. लय मच्छर झालेत, हाताला तोडीत येत. गावाला रोगराई पसरली तर किती अवघड परिस्थिती होईल. ह्या कोख्याला सांगून कोख्या गावात फवारणी करून घ्यायला लाव अर्जंट. सरपंच रामराव येऊ का? या 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 बच्चन साहेब या बसा. स्वागत आहे आमच्या ग्रामपंचायतमध्ये. बोला काय काम आहे तुमचं? सरपंच आपल्या घरकुलाच्या आधी पण नाव द्यायचं होतं. घेऊन राहा तुमचं बच्चन साहेब. तुम्ही बच्चन साहेब आहेत, अमिताभ बच्चनच्या वर आहेत तुम्ही. बरोबर घ्या नाव लिहून आपलं. सांगा. बच्चन शेळके. वाह कटिंगी वाले बच्चन शेळके. हा आमच्या घरी मध्ये धाड्या करीत जा बच्चन साहेब. तुम्ही येता का तरी? येता येऊ 5 ना, मिनिटं उद्या येतो थांबा. ना तुमच्या दुकानाकडे यायचं आपल्याला. तुम्ही आपले खास माणसं आहेत. बरं बरं येता ना दुकानावर. हो नक्की येणार. हा चहा पाणी घ्यायचं का? चहा बी नको मला आता. बर दाढी लय कुसळ वाढले तुमचे. दाढीला हात टाका लावू. काय झालं दाढी का मातलं बा? दाढी तुमच्याकडून करायची, सुकून जाईल. माझ्या करायची. बरं चांगली भादरी तो या तुम्ही बिना पाण्याच्या येऊ. कार नांगरावानी करतो. दाढी तुमच्याकडूनच करणार आम्ही. बरं या येऊ का? हा, तुमचं नाव घेतलंय. बरं, या बरं. या तुमचं नाव घेतलंय मी. चल नमस्कार सरपंच. बसा बसा गोपीनाथ बसा. काय तोंडले सुकलं तुमचं? नारायणराव बसा. मला अहो काय 90 मारली काय? तोंडले सुकेल दिसू राहिलं तुमचं. 90 मी मारतो खूप मारतो. अहो तसं वाटू राहिलं मला. आता तुम्ही सारे दोन्हीचे पेताडन सरपंचाला बोलता असं लाज वाटते का तुम्हाला? बरं सरपंच हा बोला. घरकुलाची यादी सुटली वाटतंय. हा सुटली ना. तुम्ही यादीवरच येत. लिवान नाव लिवान मग. बर सांगा. गोपीनाथ फाटके. गोपीनाथ जगाचा नाथ फाटके. गोपीनाथ फाटके. तुम्ही फाटकेच आहेत काय चेहऱ्यावर? माझं नारायणराव सदा घोटाळे. तुम्ही लय घोटाळे केले तर आम्हाला माहितीये. कानावाले आमच्या. तुमची बायको कुठे गेली? लाज वाटते का तुला असं बोलायला? अरे म्हणजे याच्या बायकोच चाललं होतं बघा. मी बायको डोळा ठेवित होते. तुम्ही काय एकामेकाच्या टिवल्या बावल्या करायला होते जाऊ द्या, होते जाऊ द्या. नाव लिहिलं का आमचं? तुम्ही असं जर बोलले तर तुमचं नाव घेणार नाही मी. नाही अहो मजा हा. केली, जाऊ द्या. हो अशी मजा करायची नाही सरपंचाची. तुमचे नाव घेतलेत. सरपंच आपलं गोपीनाथ घरच्या फाटके. माणूस आहे. हा? नारायण घोटाळे. मग घोटाळे घातलेत तुम्ही. बघू तुमचा विचार करू. मतदार यादीसाठी तुमचा काहीतरी इंदिरा आवाजसाठी तुम्हाला एक घरकुल द्यायचा प्रयत्न करू. तुम्ही आपले जीवा भावाचे माणसं आहेत. तुम्ही हा, काय चालेल, फिकीर चालेल, करू चालेल. नका. या निघा आता तुम्ही. येऊ का? या या राम राम. नाऱ्या नाऱ्या चल तू काय याचं तोंडच असे का? आपला व्हिडिओ असा इंस्टाग्रामला व्हायरल झाला पाहिजेत. म्हणजे पाखरापर्यंत तर गेला पाहिजे ना. मग पाखरापर्यंत काय सर गावापर्यंत गेला पाहिजे. वा करा सेंड लगेच चला. पीएन सरपंच शेअर फायनल. हो डन डन. हा 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 ओकेच. थांब एक मिनिट फोन येऊ राहिले. थांब. हॅलो बोला ना अण्णा पांडवांना. हा का? हा येऊ राहिले का? बरं या ना. ग्रामपंचायत तुमची शिराव. तुमच्या आशीर्वादाने तर आम्ही सरपंच झालो आहोत. या 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 चल थांबतो आम्ही तवर. बरं ठेवू का? या लवकर. हो कोणाचा फोन होता? खायला ही एक आधी डोकेदुखी होती 3-4 जणांची. ही परत येऊ राहिले आपल्या डोक्याला. कोण होतं पण? पांडवांना. आता काय खरं नाही आपलं. तर काय करतो आता? अण्णाचा आदेश पाळावाच लागतो. काय करतोय? त्यांच्यामुळे तर आपण सरपंच झालोत ना. मला वाटतं आता घरकुलचं यादीचं काहीतरी काढतात काय की का विटविटीचं काढतात? अण्णाला वाटे आपण बरोबर. थांब जरा. चालतंय. आपल्या डोक्यात चांगली प्लॅन आहेत. अण्णाला हा करायचं राव. एवढं काय त्याच्यात.
तुम्ही म्हणलं भेटच नाही आपण टेन्शनच घेत नाही. बाजीराव सरपंच जवळ तर आपलं कोणी वाकड करू शकत नाही.